नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत की 100 गावरान कोंबडी पालन खर्च आणि उत्पन्न। मग ह्या खर्च किती लागेल किंवा उत्पन्न किती भेटेल। बघा, जसं थंबनेलमध्ये आपण जे काही बघितलं आहे त्याचप्रमाणे आपलं उत्पन्न कशा प्रकारे आपण काढू शकतो। कारण की काय होतं की बरेच लोक 100 गावरान कोंबड्या पाळतात, काही लोक 500 पण पाळतात, पण त्यांना हवं तसं उत्पन्न भेटत नाही आहे, बरोबर। मग असे कोणते मुद्दे की त्यांचं उत्पन्न या ठिकाणी कमी भेटतं किंवा भेटतच नाही आहे, तर अशा मेन टॉपिकवरती किंवा मुद्द्यांवरती आपण एक एक करून चर्चा करणार आहोत। पण ही माहिती तुम्हाला तेव्हाच पूर्णपणे कळेल जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ एक मिनिटं काळजीपूर्वक बघाल आणि लक्ष देऊन ऐकाल। कारण की बरेच वेळा काय होतं की मी एखादी महत्त्वाची माहिती सांगतो, बरेच लोक काय करतात डायरेक्ट व्हिडिओच्या शेवटचा भाग बघतात, पण या ठिकाणी मी 70 ते 80% जी माहिती आहे किंवा महत्त्वाचे पॉईंट आहे हे व्हिडिओच्या एक 2 मिनिटाला या ठिकाणी तुमच्यासोबत शेअर करत असतो। त्याच्यामुळे प्रत्येकाने हा व्हिडिओ स्टेप बाय स्टेप काळजीपूर्वक लक्ष देऊन बघायचा आहे, शेवटपर्यंत बघायचा आहे। आणि खूप महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी आपण कोंबडी पाळण्यासाठी लागणारा खर्च, त्यानंतर उत्पन्न, त्याला खाद्य किती लागेल आणि त्यानंतर आपल्याला विक्रीनंतर किती आपलं उत्पन्न निघेल, सोबतच आपली मर किती होईल किंवा आपले पिल्लं किती मरू शकता, अशा सर्व मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत। त्यामुळे प्रत्येकाने व्हिडिओ या ठिकाणी शेवटपर्यंत बघा आणि आपल्या व्हिडिओला आत्ताच्या आता लगेच लाईक करायचं आहे, बरोबर। व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे। जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक केलं तर या ठिकाणी तुम्हाला असेच व्हिडिओ येणाऱ्या काळात दररोज या ठिकाणी भेटत राहते। सोबतच मित्रांनो बघा, तुम्ही यूट्यूबवरती अनेक प्रकारचे व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब करत असाल तर माझी प्रत्येकानं हात जोडून कळकळीची विनंती आहे की मी एक शेतकरी आहे, शेतकरी कुटुंबातून आहे आणि मी तुमच्यासारखाच तुमचा मित्र, तुमचा भाऊ म्हणा किंवा तुमच्या मुलासारखा या ठिकाणी एक शेतकरी आहे। जर तुम्हाला वाटत असेल की माझ्यासारखा शेतकरी मुलाचा किंवा माझ्यासारखा एका शेतकऱ्याचा आवाज साऱ्या दुनियापर्यंत पोहोचला पाहिजे, प्रत्येकाला आपली जी वस्तुस्थिती आहे किंवा आपली जी आयुष्य आहे किंवा आपले जे विचार आचार आहे, म्हणजे आपलं जे काही राहणीमान किंवा आपले जे काही आवाज आहे या साऱ्या दुनियापर्यंत मला या ठिकाणी पोहोचवायचा आहे। त्याच्यामुळे मला तुमची मदत हवी आहे। तर प्रत्येकाने काय करायचं आहे, आत्ताच्या आत्ता व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्याकडे जितके व्हॉट्सअप ग्रुप असेल, जितके तुमच्याकडे कॉन्टॅक्ट्स असेल किंवा तुम्हाला जितक्या व्हिडिओ शेअर करता येईल तर प्रत्येकाने या व्हिडिओला आत्ताच्या आता लगेच शेअर करा आणि कमेंटमध्ये मला प्रत्येकाने आपला जिल्हा लगेच कमेंट करायचा आहे, म्हणजे मला कळेल की कोणत्या जिल्ह्यातून मला चांगला प्रतिसाद भेटतो आहे। मग बघा, पुन्हा आठवण करून देतो आहे, प्रत्येकाने व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, कमेंटमध्ये तुमचा जिल्हा या ठिकाणी टाईप करा, सोबतच व्हिडिओला प्रत्येकाने लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा। मग बघा, आता वळूया आपण आपल्या मेन टॉपिकवर किंवा मुद्द्यावर। मग बघा मित्रांनो, जर आपल्याला 100 गावरान कोंबडी पाळून या ठिकाणी लाखोंचं उत्पन्न घ्यायचं असेल तर त्यासाठी बघा, ही काही साधीसुधी गोष्ट नाही आहे, त्यासाठी तुम्हाला काही गोष्टी फॉलो करायला लागतील। मग ती आपल्याला या ठिकाणी अतिशय काळजी घेणं गरजेचं आहे। म्हणजे बघा, सर्वप्रथम तुम्ही ज्या ठिकाणी शेड बांधताय ती जागा कशी आहे ह्याच्याकडे अगोदर तुम्ही बघा। आता जागा निवडायची का गरजेचं आहे, कारण की बऱ्याच ठिकाणी असं होतं की आपण जागा बघत नाही आहे, काही बघत नाही आहे, तरी देखील बरेच लोक या ठिकाणी पोल्ट्री फार्म असेल, बॉयलरचा असेल किंवा गावठी पोल्ट्री असेल या ठिकाणी करतात आहे, त्यांना पैसे पण कमवतात आहे, पण या ठिकाणी त्यांना हवं तसं उत्पन्न या ठिकाणी भेटत नाही आहे। त्यामुळं आपल्याला जागा निवडणे या ठिकाणी गरजेचं आहे। बरं, मग आता आपण जागा निवडतोय या ठिकाणी काळजी घ्यायची की तुमच्या जागेच्या जवळपास 200 मीटर तरी या ठिकाणी एखादा पोल्ट्री किंवा मग कोंबड चाळ नसली पाहिजे। सोबतच जर तुमचं डम्पिंग यार्ड, म्हणजे जर एका ठिकाणी जर लईच घाण असेल किंवा मग अतिशय काही ठिकाणी काय होतं की पूर्ण गावचा कचरा जवळ येऊन पडलेला असतो, बरोबर। मग अशा ठिकाणी पण तुमचं या ठिकाणी पोल्ट्री नसलं पाहिजे किंवा मग काही लोकांचं पोल्ट्री डायरेक्ट कांद्याच्या लगत असतं, बरोबर ना। मग जास्तीत जास्त तुम्हाला तुमचा जो पोल्ट्री फार्म आहे या ठिकाणी एक स्वच्छ जागेमध्ये बांधायचा आहे। आता साहजिकच आहे, जिथं पोल्ट्री असतो तिथं घाण होते, बरोबर, त्याला आपल्याला टाळता येत नाही आहे। आणि जर तुमचा पोल्ट्री घाणीच्या ठिकाणी असला तरी पण या ठिकाणी चालून जातो, पण आपल्याला हवं तसं या ठिकाणी बेनिफिट, फायदा यापासून होताना आपल्याला कमी दिसतो। त्यामुळे जेव्हा पण आपण पोल्ट्री बांधाल किंवा आपण आपलं शेड बांधाल त्या ठिकाणी आपल्या शेडच्या आजूबाजूने तुम्ही सर्वप्रथम काय करायचं आहे, कोंबड्यांना फिरायसाठी
या ठिकाणी 6 ते 8 फुटापर्यंत एक उंच जाळीचं लोखंडाच्या जाळीचं कंपाऊंड करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुमच्या कंपाऊंडमध्ये जेव्हा तुम्ही दिवसभर तुमच्या या कोंबड्या मोकळ्या सोडशाल त्यामुळे तुमचे जे काही जंगली प्राणी असेल, कुत्रा असेल, लांडगा असेल, वाघ असेल किंवा इतर काही जे पण आपले काही कोंबड्या बाहेर जाऊ नये यासाठी आपल्याला सर्वप्रथम कंपाऊंड करणं गरजेचं आहे। त्यानंतर त्या कंपाऊंडमध्ये तुम्ही सुबाबळ असेल किंवा मग शेवगा असेल ह्यांची झाडं तुम्ही 10-10 फुटावर किंवा मग 6-6 फुटावरती लावणं गरजेचं आहे। आता शेवगा लावणं का गरजेचं आहे तर बघा, कोंबडीला अंड्यासाठी किंवा कोंबडीच्या हेल्थसाठी, आरोग्यासाठी कॅल्शियम अतिशय महत्त्वाचं असतं, बरोबर। मग आता जर ती शेवगाचा पाला खात असेल तर तिला त्या शेवग्याच्या पाल्यातून तिचं कॅल्शियमची कमतरता या ठिकाणी भरून निघते, बरोबर आहे की नाही। मग जेव्हा काय होतं की जर तुम्ही शेवग्याची झाडं लावत असाल तर सर्वप्रथम त्या झाडामुळं तुमच्या पूर्ण कंपाऊंडमध्ये एक नैसर्गिकरित्या या ठिकाणी काय होतं, सावली होते, बरोबर। आणि हा गारवा निर्माण होतो। आणि जर तुम्ही कोंबडी पालन करत असाल तर तुम्हाला माहीतच आहे की कोंबड्यांसाठी गारवा हा किती महत्त्वाचा आहे। त्यानंतर दुसरा मुद्दा म्हणजे की जेव्हा वारं येतं त्यावेळेस जे पिकलेले शेवग्याचे पानं असतात ते वाऱ्याबरोबर खाली पडत असतात आणि जे पिकलेले पानं कोंबड्या स्वतः खात असतात। त्यामुळे काय होतं, पहिली गोष्ट त्यांना कॅल्शियमची कमतरता भरून निघते आणि दुसरी गोष्ट तुमचा जो काही खाद्याचा खर्च असतो, जे काही तुम्ही विकतचं खाद्य आणतात ते अतिशय 32-34 रुपयाच्या आसपास या ठिकाणी तुम्हाला प्रति किलोने बघायला भेटतं, त्याची तुमची बचत या ठिकाणी कमी होते। आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय होतं की जर तुमच्या कंपाऊंडमध्ये झाडं लावलेली असतात त्यावेळेस ते पानं खाली पडतात आणि पानं पडल्यामुळं त्या जमिनीवरती एक नैसर्गिकरित्या या ठिकाणी खत तयार होतं। खतामुळं जर तुम्ही त्या जागेमध्ये ओलावा होत असेल तर त्यामुळे गांडूळ असेल किंवा जमिनीमध्ये किडे पण तयार होतात, त्याच्यामुळे तुमचं जे खाद्य खर्च आहे या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात कमी होतो। दुसरा मुद्दा, आपलं शेड बनवायचं आहे। शेड बनवल्यानंतर तुम्हाला त्या शेडमध्ये 3 ते 4 या ठिकाणी कप्पे बनवायचे। आता कप्पे कशाचे बनवायचे तर तुम्ही येळूचे काठे असतील किंवा बांबू असेल किंवा पाईप असेल, प्लॅस्टिक पाईप असेल, त्यापासून तुम्ही असे आडवे बांबू मारून एकावर एक असे 3-4 लेअर बनवा, म्हणजे तुमची एका फुटामध्ये तुमच्या 2-3 कोंबड्या एकावर एक असे कप्पे जर असेल तर तुमची जागा या ठिकाणी 3 ते 4 पट जागा या ठिकाणी वाचू शकते, बरोबर। म्हणजे तुम्हाला मेंटेनन्स असेल, तुमची जागा असेल किंवा तुमचा शेडचा खर्च या ठिकाणी कमी होऊन जाईल। त्याच्यानंतर बघा, तुम्हाला कोंबड्या आणण्या अगोदरच तुम्हाला शेवगा लागवड करून ठेवायची आहे। सोबतच तुमच्या या ठिकाणी शेडमध्ये तुम्हाला पाणी वेळेवर भेटेल किंवा स्वच्छ पाणी कोंबड्यांना भेटेल याची व्यवस्था करून ठेवायची आहे, कारण की जास्तीत जास्त आजार हे पाण्यामार्फत होत असतात। त्याच्यामुळे शुद्ध पाणी आणि गार पाणी, गार म्हणजे एक साधारण पाणी, कारण की लई बर्फासारखं पण नको आहे आणि लई कोमट पाणी पण नको, एक साधारण पाणी पाहिजे, एक नॉर्मल पाणी पाहिजे, जे कोंबड्यांना त्यांच्या ग्रोथसाठी गरजेचं असतं। आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय की आपलं प्लॅनिंग। मग बघा, जर तुम्ही 100 गावरान कोंबड्या आणत असाल, प्युअर गावरान कोंबड्याची आपण गोष्ट करतोय, जर तुम्ही 100 गावरान कोंबड्या आणल्या आणि त्यांच्या पाठीमागं आपल्याला एक सरासरी 10 प्युअर गावरान कोंबडे आणणं गरजेचं आहे। मग जर आपण 10 गावरान कोंबडे 600 रुपये प्रति कोंबड्याने आणले तर 6000 रुपये आपल्याला कोंबड्यांसाठी खर्च येईल। आणि जर कोंबड्या तुम्ही 400 रुपये प्रति कोंबडीने आणले तर 40,000 रुपये तुम्हाला या 100 कोंबड्या आणण्यासाठी खर्च येऊ शकतो। त्यानंतर तुमचा जो काही शेडचा खर्च आहे तो तुम्हाला सरासरी 1 लाखाच्या आसपास, किंवा जर तुम्ही शेड जितकं मॉडिफाय करशाल, जितकं त्यामध्ये सुखसुविधा करशाल किंवा जितकं तुम्ही एकदम आधुनिक करशाल तितका तुमचा खर्च या ठिकाणी वाढत जाईल, बरोबर। त्याच्यामुळं मी एक ॲव्हरेज अमाऊंट सांगतोय 1 लाख रुपये शेडसाठी, आणि त्यानंतर पक्ष्यांसाठी 46,000 रुपये। इतर कंपाऊंड वगैरे आपण पकडलं तर 20,000 रुपये किंवा 30-40,000 रुपये अतिरिक्त आपण पकडून चालायचे। ही आपली गुंतवणूक एकदाच करायची आपल्याला, परत फक्त आपल्याला काय करायची आहे, यामागं बॅच काढायचं आहे। मग बघा, आता इथून पुढं आपला खरा खेळ सुरू होतो, म्हणजे आपलं जे काही आपलं उत्पादन आहे या इथून पुढं सुरू होतं आहे। मग बघा, कोंबडी पालन करण्यासाठी 3 टप्पे असतात, म्हणजे 3 प्रकार असतात। काही लोक पिल्लांसाठी पाळतात, काही लोक अंड्यांसाठी पाळतात आणि काही लोक कटिंग चिकनसाठी पाळतात। मग आपण काय करणार आहे, चिकन किंवा कटिंगसाठी या कोंबड्या पाळणार आहोत। म्हणजे पिल्लांना जन्म देऊन त्यानंतर 4 ते 5 महिने किंवा 6 महिने त्यांना सांभाळून आणि त्यानंतर आपण डायरेक्ट मोठी कोंबडी 1-1.5 किलोची कोंबडी आपण या ठिकाणी सेल करणार आहेत। अशा प्रकारचा आपण या ठिकाणी बिझनेस करणार आहोत। मग त्यासाठी बघा,
आपण 100 कोंबड्या अंड्यावरच्या विकत घेतल्या, जे की आपण एक रेशो काढला तर गावरान कोंबडीचा जो रेशो आहे आपण एक बघू शकता 20 ते 40% आसपास अंडे देण्याचा असतो। म्हणजे जर तुमच्याकडे 1000 कोंबड्या असेल तर तुम्हाला एक साहजिकच तुम्हाला 200 ते 400च्या आसपास अंडे भेटले पाहिजे। जर तुमच्याकडे 100 कोंबड्या असेल तर तुम्हाला एक 20 ते 40 अंड्यापैकी तुम्हाला अंडे दिवसाला भेटू शकता। त्यामुळे आपण एक सरासरी 25 अंडे दिवसाला भेटतील असा आपण एक अंदाज लावूया। बरोबर, आपण अंदाज काढतोय। आता किती अंडे भेटेल, कमी भेटेल की जास्त भेटेल हे संपूर्णपणे तुमच्या त्या कोंबड्या सांभाळण्यावरती असतं किंवा त्यांना आपण काय खायला देतोय ह्यावरती ते अवलंबून असतं। मग आपण जर या ठिकाणी 25 अंडे आपल्याला या 100 कोंबड्या मागे दिवसाला भेटले, आपण काय करायचं आहे, या ठिकाणी इन्क्युबेटर घ्यायचे आहेत आणि 25 अंडे कोंबडीचे निघाले की या ठिकाणी काय करायचं, डायरेक्ट इन्क्युबेटरला लावायचे आहेत। बरोबर, अंडे विकायचे नाही आहे, डायरेक्ट चांगले अंडे निवडायचे आणि डायरेक्ट इन्क्युबेटरला लावायचे। म्हणजे बघा 100 पैकी आपल्याला 25 अंडे भेटले, आपण 25 अंडे इन्क्युबेटरला लावले। असं जर आपण सलग महिनाभर केलं तर 25 गुणिले 30 ने 750 अंडे आपण या ठिकाणी इन्क्युबेटर आतापर्यंत लावले राहतील पूर्ण महिन्याभरात। म्हणजे बघा 750 मधून जर आपण 15% जरी या ठिकाणी अंडे खराब झाले आपले, कारण की 100% रेशो तर कुठंच नसतो, कारण की 10 ते 15 किंवा 20% तरी अंडे या ठिकाणी खराब होत असतात किंवा त्यामध्ये पिल्लं बाहेर निघतच नाही आहे। त्यामुळे आपण एक सरासरी 750 मधून 15% किंवा मग आपण 100 अंडे खराब पकडूया। त्यानंतर आपल्याजवळ शिल्लक राहत आहे 550 अंडे। आता 550 मधून आपल्याला 650 आणि 650 मधून आपल्याला पिल्लं भेटली 650। पण काय होतं, पिल्लू जन्माला आल्यानंतर पुढच्या 10-15 दिवसाच्या आतच या ठिकाणी पुन्हा 10% पिल्लं पुन्हा मरत असतात। मग आपण एक सरासरी 50 पिल्लं जर या ठिकाणी मरतूक पकडली जन्माला आल्या आल्या तर या ठिकाणी 600 पिल्लं आपल्याजवळ शिल्लक राहत आहे। बरोबर, मग आता हे पिल्लं पण बरेच लोक बोलतील की इतके पिल्लं जगत नाही आहे। तर बघा मित्रांनो, जर तुम्ही 100% काळजी घेत असाल बरोबर तर थोडाफार फरक होऊ शकतो, पण तुमचे पिल्ले जास्तीत जास्त जगण्याचे चान्सेस या ठिकाणी असतात। त्याच्यामुळे बरेच लोक काय करतात, डायरेक्ट कोंबडी जन्माला आली की डायरेक्ट ती खुराड्यात डालून टाकतात। तिला थंडी लागते, ऊन लागते, खायला व्यवस्थित नसतं, तिला ब्रूडिंग होत नाही आहे, तिला हीट भेटत नाही आहे, अशा अनेक गोष्टी असतात। पण हे सगळं आपल्याला कंट्रोल करायचं आहे, कारण की जर आपण लाखोचं स्वप्न बघतोय तर त्याला आपल्याला फुल टाईम करणं गरजेचं आहे। कारण की जर तुम्ही पार्ट टाईम पण करताय आणि तुम्हाला इन्कम पण फुल टाईम सारखा पाहिजे तर हे चुकीचं आहे। जर तुम्हाला इन्कम चांगला पाहिजे तर तुम्हाला लक्ष पण तितकंच या ठिकाणी द्यावं लागेल। बरोबर, कारण की ह्या गोष्टीमुळे तुम्हाला टायमिंग आणि आळस या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागतं। प्रत्येक गोष्ट टायमिंगवर झाली पाहिजे आणि प्रत्येक गोष्ट व्यवस्थित झाली पाहिजे, तेव्हा तुम्हाला नक्कीच या धंद्यापासून फायदा होत असतो। कारण की बऱ्याच लोकांनी या धंद्याला या ठिकाणी नावं ठेवलेली आहेत, कारण की त्यांच्याकडून व्यवस्थितरित्या मॅनेजमेंट झालेली पण नसेल किंवा काही अनेक गोष्टी असू पण शकतात। मी कोणाला चुकीचं नाही ठरवते, मी माझ्या पद्धतीने जे काही सांगतोय ते माझ्या माहितीनुसार सांगतोय। प्रत्येकाचे विचार, प्रत्येकाची माहिती किंवा प्रत्येकाचं उत्पादन या ठिकाणी वेगळं असू शकतं, प्रत्येकजण आपल्या आपल्या ठिकाणी योग्य राहील। बरोबर, पण आपला जो मेन मुद्दा आहे, जर आपण बघायला गेलो तर आपल्याकडे 600 पिल्लं शिल्लक राहिली आणि त्यांना जर आपण या ठिकाणी ब्रूडिंग असेल म्हणजे टेम्परेचर असेल, त्याचप्रमाणे त्यांचं जे काही खाद्य असेल ते आपण व्यवस्थित केलं, जसं की तुम्ही पिल्लू जन्माला आल्यानंतर काही लोक डायरेक्ट त्याला प्री स्टार्टर द्यायला सुरुवात करतात, तर त्याला 1-2 दिवस कमीत कमी तुम्ही त्याला गुळ पाणी द्या किंवा मक्याचा भरडा द्या। बरोबर, त्याला टेम्परेचर तुम्ही एक व्यवस्थित हवं तितकं टेम्परेचर द्या। मी टेम्परेचर किती द्यायचं किंवा कोणतं औषध द्यायचं त्यावरती ऑलरेडी 2 व्हिडिओ बनवून ठेवलेले आहेत। जर तुम्हाला व्हिडिओ सापडत नसेल तर मला कमेंट करून सांगा की कोंबडी पालन पहिल्या दिवसापासून ते विकेपर्यंत लसीकरण, औषधं किंवा ब्रूडिंग संपूर्ण व्यवस्थापन मला टाका। मी संपूर्ण तुम्हाला 2 तासाचा पूर्ण व्हिडिओ किंवा पूर्ण प्रशिक्षण एक कंप्लीट व्हिडिओ बनवून तुम्हाला टाकून देईल, फक्त मला जास्तीत जास्त कमेंट आल्या पाहिजे। बरोबर, मग व्यवस्थित तुम्हाला गुळ पाणी, तिला खाद्य असेल किंवा त्याचं टेम्परेचर कंट्रोल करायचं आहे। त्यानंतर बघा, एक सरासरी अंदाज काढला तर एका कोंबडीच्या पिल्लाला 1 किलो किंवा 1.5 किलो होईपर्यंत सरासरी 3 ते 4 किलो खाद्य या ठिकाणी खावं लागतं। बरोबर, मग आपण काय करणार आहे, अर्धबंदिस्त कोंबडी पालन करतोय। म्हणजे थोडक्यात बघा, आपल्या कोंबड्या सकाळी उजाडलं त्यावेळेस आपण बाहेर सोडणार आणि ज्यावेळेस अंधार पडतो त्यावेळेस आपल्या कोंबड्या मध्ये राहणार। म्हणजे
जास्तीत जास्त अन्न आपलं काय राहणार आहे या ठिकाणी बाहेरचं असणार. आणि म्हणजे थोडक्यात 50% आपण काय करणार, घरगुती खाद्य देणार आणि 50% आपण विकतचं फीड त्यांना देणार. बरोबर, म्हणजे 50% आपला खाद्य खर्च पण वाचणार आणि 50% आपण विकत याच्यासाठी द्यायचं आहे की त्यांना जे हवं ते प्रोटीन किंवा हवं जे त्यांना व्हिटॅमिन असेल, प्रोटीन असेल, जे काही घटक असतील कोंबडींच्या ग्रोथसाठी ते त्यांना विकतच्या खाद्यामधून या ठिकाणी भेटून जाईल. बरोबर, मग आता 50% खाद्य आपण घरगुती देणार म्हणजे एका पिल्लाला फक्त विकतचं 2 किलो खाद्य लागणार. मग आता उर्वरित जे 2 किलो खाद्य आहे त्यामध्ये आपल्याला काय काय द्यायचं आहे. मग बघा, तुम्ही ज्यामध्ये सुबाबळीचा पाला असेल, शेवग्याचा पाला असेल, तुती असेल, पालक असेल, मेथीघास असेल किंवा मग मक्याचा भरडा असेल किंवा मग तुम्ही किडे असेल, BSF फार्मिंग करू शकता किंवा मग तुम्ही तुमच्या कंपाऊंडच्या आतमध्ये तुमच्याकडे जो गुरं असेल त्यांचा उकिरडा तुम्ही मध्येच करा. तसंच तुम्ही आजूबाजूच्या हॉटेलला कॉन्टॅक्ट करा, त्यांच्याकडे जे काही खरकट असे अन्न, शिळं अन्न असेल, खराब अन्न असेल ते आणून तुम्ही त्यांना टाकत जा. तसंच तुमच्या आजूबाजूच्या भाजी मार्केटमधून जे काही खराब भाजीपाला आहे तो पण तुम्ही आणून त्यांना देत जा. म्हणजे काय होईल की या ठिकाणी तुमचं जे खाद्य खर्च या ठिकाणी कमी होईल. बरोबर, तुम्हाला खाद्य खर्चाबद्दल अधिक माहिती हवी असेल खाद्य नियोजनाबद्दल तर ते देखील मला कमेंट करा. मग बघा, अशा प्रकारे आपण खाद्याचं नियोजन केलं. मग आता आपण विकतचा खाद्य खर्च किती येईल ह्याकडे एकदा लक्ष देऊया. मग बघा, 2 किलो प्रति कोंबडीला किंवा प्रति पिल्लाला आपण खर्च करतोय. आपल्याकडे आहेत 600 पिल्ला आणि बघा ही आपली एका महिन्याची बॅच आहे. पुन्हा सांगतोय, कन्फ्यूज अजिबात व्हायचं नाही कारण की बरेच लोक नंतर गोंधळात पडतात. बरोबर, पुन्हा सांगतोय, एका महिन्याची बॅच आहे कारण की सुरुवातीचे 1 महिन्याचे अंडे आपण इन्क्युबेटर लावली आणि एका महिन्याचे आपल्याला पिल्लं 600 भेटले. ही आपल्याला वेगळी बॅच करायची आहे. पुढच्या महिन्यामध्ये पुन्हा आपण सेम प्रोसेस करायची आहे आणि ती 600ची बॅच वेगळी करायची आहे. म्हणजे आपल्याला अशी प्रत्येक महिन्याची वेगवेगळ्या बॅच करत चालायची आहे. लक्षात येते. मग अशा प्रकारे आपण 600 पिल्लांची बॅच केली आहे. मग जर प्रति पिल्लाला आपण 2 किलो विकतचं खाद्य देतोय म्हणजे 1200 किलो खाद्य आपल्याला पूर्ण महिन्याभराच्या बॅचसाठी या ठिकाणी लागतंय. बरोबर, विकेपर्यंत. मग जर आपण 32 रुपये प्रति किलोने खाद्य आणलं तर आपल्याला या ठिकाणी सरासरी 1200 किलो गुणुले 32 रुपये प्रति किलोचा दर या भावाने 38,400 रुपये आपल्याला या ठिकाणी खाद्य खर्च या ठिकाणी येणार आहे. बरोबर, त्यानंतर आपल्याकडे ज्या काही मोठ्या कोंबड्या आहे किंवा पॅरेंट स्टॉक आहे त्यांना देखील आपल्याला खाद्य द्यावं लागेल आणि त्यांना आपल्याला एक चांगलं खाद्य द्यावं लागेल. बरोबर, मग त्यांचा पण आपण हिशोब लावूया. मग बघा, आपल्याकडं 110 मोठे पक्षी असतील कारण की 100 कोंबडे आणि 10 कोंबडे. मग प्रत्येकाला आपण दिवसाला 120 ग्रॅम जरी आपण या ठिकाणी काय केलं, 120 ग्रॅम जरी आपण काय केलं दिवसाला यांना खाद्य दिलं प्रति कोंबडीला आणि जर आपण 110 पक्ष्यांचा हिशोब काढला तर सरासरी 15 किलो दिवसाला खाद्य या ठिकाणी त्यांना द्यावं लागेल. आणि 15 किलो दिवसाला. बरोबर, आणि जर आपल्याला महिन्याचा हिशोब काढायचा आहे कारण की ह्या बॅच मागं आपण महिन्याचा हिशोब काढणार, पुढच्या महिन्याचा मोठ्या पक्ष्यांचा खाद्य खर्च पुढच्या बॅच मागं काढणार. बरोबर, मग बघा 450 किलो त्यांना एका महिन्यामागं लागेल आणि जर 450 गुणिले 32 रुपयाने आपण हिशोब काढला तर 14,400 रुपये मोठ्या पक्ष्यांचा एका बॅच मागं खाद्य खर्च येतोय. आणि मोठ्या पक्ष्यांसाठी आपण काय केलंय, 100% विकतचं खाद्य म्हणजे हाय प्रोटीन खाद्य आपण मोठ्या पक्ष्यांना देणार. का? कारण की त्यांना जास्तीत जास्त अंडे द्यायचे आणि अंड्यामधून पिल्लू चांगलं निघावं यासाठी आपण कोंबडीला पुरेसा आहार या ठिकाणी देतोय. बरोबर, आलं लक्षात. त्यानंतर लसीकरण. बघा, आपल्या खेडोपाडी काय होतं की कोणी 5, कोणी 10, कोणी 20 अशा कोंबड्या पाळतात. सकाळ झाली कोंबड्या मोकळ्या सोडून देतात आपल्या शेतामध्ये, आपल्या घरामागं किंवा आपल्या उकिड्यावरती, रस्त्यावरती. दिवसभर त्या कोंबड्या चरतात, जे भेटेल ते खातात किंवा एखाद्या दिवशी अर्धपोटी राहतात किंवा मग कधी कमी व्हिटॅमिनचं अन्न त्यांना भेटतं, त्या अन्नामधून त्यांना व्हिटॅमिन पुरेसं भेटत नाही आहे किंवा मग त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे आजार होतात. कधी कुत्रंच कोंबड्या पळून नेतं. अशा अनेक समस्या येतात. पण आपण काय करतोय, कंपाऊंडमध्ये करतोय, लसीकरण करतोय, त्यामुळे आपलं उत्पन्न आणि आपल्या कोंबड्यांची मरतूक या ठिकाणी कमी होते. आणि लसीकरण अतिशय महत्त्वाचं आहे. बरेच लोक बोलतील की लसीकरण गावरान कोंबड्यांना गरजेचं नाही आहे, पण लसीकरण खूप गरजेचं आहे. आणि जर आपण लसीकरणाचा खर्च बघितला तर एक सरासरी मी 6,000 रुपये लसीकरणाचा खर्च या ठिकाणी पकडला आहे. बरोबर, मग आता आपण असा संपूर्ण खर्च या ठिकाणी केलेला आहे. यानंतर आपण बघणार की आपल्या कोंबड्या आपण कितीमध्ये विकणार, त्यानंतर आपला जो काही खर्च यामधून आपण वजा करणार, त्यानंतर आपल्याला शिल्लक रक्कम किती आली आहे
किंवा आपल्याला नफा किती झाला आहे तो पण बघणार. आणि महत्त्वाचं म्हणजे जर तुमचं ठरवल्याप्रमाणे अर्धा जरी प्रॉफिट झाला तरी तुम्हाला कितीचा फायदा होऊ शकतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की एक मी मुद्दा सांगणार आहे की गावरान कोंबडी का अयशस्वी होतं किंवा गावरान कोंबडी पालन फेल का होतं ह्याचं देखील सिक्रेट मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यामुळे एक एक मिनिट तुम्ही लक्ष देऊन नक्की बघायचं आहे. पण त्या अगोदर जर तुम्ही अजूनपर्यंत देखील आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर आत्ताच्या आता आपल्या व्हिडिओला लगेच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि आपल्या व्हिडिओला भरभरून तुम्ही शेअर नक्की करा आणि तुमचा जिल्हा कमेंट करा. मग बघा, या ठिकाणी आपण 600 पिल्लं 4 ते 5 महिने वाढवले आणि त्यानंतर हे पिल्लं आपल्या विक्रीसाठी तयार झालेली आहेत. मग बघा, यामधून आपण काही आपल्याला कोंबडे भेटतील, काही कोंबड्या भेटतील. जर सरासरी आपण आपल्याला 250 कोंबडे पकडले आणि 350 कोंबड्या पकडल्या, हा रेशो कमी जास्त असू शकतो. पण आपण एक गणित समजण्यासाठी आपण एक रेशो काढला की 40-60% आपण रेशो काढला आहे. मग जर 250 कोंबडे आपल्याला भेटले जे की आपण मार्केटमध्ये 600 रुपयाने विकले तर 1,50,000 रुपयाच्या आसपास आपल्याला या ठिकाणी उत्पन्न कोंबडे विकून येतील. त्यानंतर 350 कोंबड्या आपण 400 रुपये दराने विकले तर 1,40,000 रुपये त्याचे आपल्याला येतील. म्हणजे टोटल जर आपण उत्पन्न काढलं म्हणजे खर्च वजा करण्याच्या अगोदरचं उत्पन्न तर या ठिकाणी 2,90,000 रुपयाच्या आसपास येतं आहे. मग त्यामधून आपण काय करणार की आपलं जे पिल्लू आहे ते या ठिकाणी 600 पिल्लांमधून मोठे होईपर्यंत जर या ठिकाणी 10% जरी काय की 10% जरी या ठिकाणी मरतूक झाली आणखी म्हणजे मोठे होईपर्यंत कोणते ना कोणते पिल्लं या ठिकाणी मरतच असतात. त्याच्यामुळे आपण काय करणार 2,90,000 मधून आणखी आपण 10% रक्कम वजा करणार म्हणजे आपण 30,000 रुपये सरासरी वजा करूया. म्हणजे उरले किती 2,60,000 रुपये. आता 2,60,000 मधून आपण 38,400 14,400 आणि 6,000 रुपये लसीकरणाचे असे आपण यामधून वजा केले. म्हणजे शिल्लक किती राहिले या ठिकाणी 58,800 वजा केले. शिल्लक राहिले आपल्याजवळ किती तर 2,01,200 रुपयाच्या आसपास आपल्याजवळ शिल्लक राहिले. आणि म्हणजे बघा या ठिकाणी जर आपण बघायला गेलो तर बघा 60,000 रुपये आपण जेव्हा आपला खर्च वजा करतो त्यानंतर आपल्याजवळ जी नफा किंवा आपल्याकडे जी शिल्लक रक्कम उरते ती फक्त या ठिकाणी 2,00,000 रुपये आपल्याला निव्वळ नफा यापासून भेटतोय. मग आता बरेच लोक बोलतील की आम्हाला या ठिकाणी काही गोष्टी जमणार नाही, आम्ही नवीन आहे किंवा आमच्याकडं इतका भाव भेटत नाही आहे, आम्हाला विकायला अडचण येते आहे, आमची कोंबडी स्वस्तामध्ये विकली जाते आहे, आमच्या कोंबड्यांना जास्त आजार झालेला आहे, आमच्या कोंबड्या जास्त मेले आहे. मग अशा वेळेस तुम्ही आपलं उत्पन्न निम्मं जरी पकडलं तरी तुम्हाला या ठिकाणी 2,00,000च्या निम्मे जरी आपण केले तरी 1,00,000 रुपये भेटत आहे. आणि त्याचं जरी आपण निम्मं केलं म्हणजे 25% जरी उत्पन्न निघलं तरी तुम्हाला 50,000 रुपये एका महिन्याच्या बॅच मागणी निघत आहे फक्त 100 गावरान कोंबडी पालन करून. जर तुम्ही 100% काळजी घेत असाल आणि तुम्हाला जर चांगला बाजारभाव भेटला किंवा मग आजार कमी आला अशा वेळेस तुम्हाला 2,00,000 पण उत्पन्न होऊ शकतं. फक्त इतकंच की काय होतं की बरेच लोक या ठिकाणी मोटिवेट होऊन किंवा उत्साहाच्या भरात काय करतात अचानकपणे खूप मोठी गुंतवणूक करतात, खूप मोठे पक्षी आणतात आपल्या फार्मवरती आणि त्याला बेशुमार खर्च करतात. त्यानंतर खाद्य नियोजन करत नाही वेळच्या वेळी, कोंबड्यांना लसीकरण करत नाही आहे किंवा त्यांना विक्री व्यवस्थापन त्यांच्याकडे नसतं किंवा त्यांना त्याचं शेड जे असतं ज्यामध्ये वारा ऊन पाऊस अशा अनेक गोष्टीमुळे काय होतं की कोंबडीचं वजनच वाढत नाही आहे किंवा त्यांना अनेक प्रकारचे आजार होतात किंवा त्यांना अनेक प्रकारामुळे त्यांच्या कोंबड्यांना भाव भेटत नाही आहे किंवा पंखच गळून जातात किंवा कोंबड्या एकमेकांना चोचा मारतात, खाद्य व्यवस्थित त्यांचं नियोजन होत नाही आहे किंवा कमी जागेमध्ये जास्त कोंबड्या ठेवणं, पाणी त्यांना व्यवस्थित न देणं. म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत ज्या एका व्हिडिओमध्ये आपण कव्हर करू शकत नाही आहे. पण अशा खूप महत्त्वाच्या गोष्टी असतात की ज्यामुळे आपलं कोंबडी पालन या ठिकाणी फेल होत असतं, बरोबर की नाही. मग या ठिकाणी जर तुम्ही कोंबडी पालन करत असाल तर त्यासाठी तुम्हाला खूप डिटेलमध्ये माहिती घेणं गरजेचं आहे. आणि जेव्हा तुम्ही कोंबडी पालन सुरू करत असाल तर अगदी छोट्या लेवलपासून सुरुवात करा. जसा जसा तुम्हाला अनुभव येईल त्यानुसार तुम्ही तुमचा व्यवसाय हळूहळू वाढवत जा. पण महत्त्वाचं म्हणजे काय की जेव्हा पण तुम्ही कोंबडी पालन सुरू करणार आहात त्या अगोदर तुम्ही स्वतः मार्केटमध्ये फिरा, स्वतः तुम्ही फार्मला व्हिजिट द्या, ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही प्रकारे तुम्ही तुमची स्वतःच्या अगोदर माहिती घ्या. कारण की माझा व्हिडिओ बघा किंवा माझ्यासारख्या बऱ्याच लोकांचे व्हिडिओ तुम्ही बघा, बरोबर,
पण त्यापेक्षाही गरजेचं म्हणजे की तुम्ही तुमच्या अगोदर तुमची स्वतःची माहिती गोळा करा आणि तुमच्या माहितीच्या जीवावर तुम्ही कोणताही निर्णय घ्या. कारण की तुम्हाला तेव्हाच माहिती राहील. कारण की जेव्हा माणूस स्वतः अनुभव घेतो त्यानंतरच त्याला खूप काही शिकायला भेटतं. त्यामुळे तुम्हाला कोणताही निर्णय घेण्या अगोदर तुमची स्वतःची माहिती घेणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही अर्धवट माहिती घेत असाल तर त्यानुसार तुम्हाला खूप मोठा नुकसान देखील होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही अगोदर पूर्णपणे माहिती घ्या, पूर्णपणे तुम्ही अगोदर अनुभव घ्या आणि मगच तुम्ही कोणताही निर्णय घ्या. मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये 100 गावरान कोंबडी पालन करून कशाप्रकारे आपण लाखोंचं उत्पन्न घेऊ शकतो ह्याचं एक गणित या ठिकाणी बघितलेलं आहे. बरोबर. तर वेळेनुसार, ठिकाणानुसार किंवा अनेक गोष्टींनुसार यामध्ये कमी किंवा जास्त बदल असू शकतो. त्यामुळे तुम्ही एकदा तुमची माहिती नक्की काढा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला नक्की शेअर करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.